एवढं जास्त ऊन लागतंय ना, तर मला माझ्या हातची लस्सी खूप जास्त आवडायला लागली आणि खूप भारी बनवते मी. आणि त्यानंतर अळूच्या वड्या करायच्या होत्या. खूप जास्त अळूचे पानं होते म्हणून मला एवढा अंदाज होताच की अळूच्या वड्या खूप जास्त होणार आहेत आणि त्या दुसऱ्या दिवशी मी टिफिनला नक्कीच घेऊन जाणार आहे. आता याच्यात मी हिरवी मिरची टाकली बेसनमध्ये, मीठ टाकलं आहे, थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकली होती आणि हळद टाकून घेतली होती आणि चिंच आणि गुळाचं पाणी केलं होतं जेणेकरून खाजवणार नाहीत वड्या म्हणून. आणि ह्या मस्त अशा पसरून घ्यायच्यात आणि जरा पीठ ना घट्टसर ठेवायचं. पीठ जर घट्ट असलं ना तर पानं पण व्यवस्थित राहतात आणि रोल पण सुटत नाही, व्यवस्थित चिटकलेला असतो. असे सगळे पानं मी त्याच्यावर पीठ लावून घेतलं होतं आणि व्यवस्थित रोल बांधून घेतला होता त्याचा. सगळेच रोल असे करून घेतले होते पानांचे आणि 10-15 मिनटं चांगले वाफू दिले होते. आता वाफवल्यानंतर मस्त असा सुगंध येत होता त्याच्यातून आणि मला खूप जास्त आवडतात अळूच्या वड्या. कोणाकोणाला आवडतात हे नक्की कमेंट करून कळवा. आता ह्या खूप जास्त दिसत होत्या म्हणून मला खूप जास्त आतून आनंद पण होत होता की मला खूप खायला भेटतील म्हणून. आणि रोल पण तुम्ही बघू शकतात पानाचा किती छान झाला आहे. आणि त्यानंतर मी मस्त अशा खुसखुशीत तळून घेतल्या होत्या. आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. खूप खुसखुशीत होते आणि चवीला पण खूप छान लागते. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.